हॅलो 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 आवाज येतो ना ग? येतोय ना? घ्या जरा पैसे इफेक्ट घ्या. जरा मोठा इफेक्ट बरं गणपती बाप्पा मंगलमूर्ती हो ना. तर आज सोन्या आमचे चंद्रकांत जावळे पावले 10-12 दिवसाचे नियोजन आयोजन आहे. तारखा धाडलं त्या माणसाला एवढा फडफड आहे भाडं एवढी इच्छाशक्ती प्रबळ इच्छाशक्ती आणि 10-12 दिवसात हे नियोजन केलेलं आहे आणि तरी देखील उत्तमरित्या यशस्वी केलेलं आहे. आणि अनेक दिवसांपासूनची अनेक वर्षांपासूनची माझी इच्छा होती की आमच्या तालुक्याचं जे प्रेक्षणीय स्थळ आहे आणि ते स्थळ म्हणजे आमचं मासाळगाव आणि त्या गावाशी माझा ऋणानुबंध 2001-2002 ला आला. 24-25 वर्ष झाली त्या गोष्टीला आणि 10 वर्ष बुवाला सांगतोय बुवा आपली भारी होते बुवा भारी होते आणि आज बोलतो योग आला आणि आला तर आला. 2 दिवस अजून गटारेला आहे गटारी अजून गटारी आहे आणि त्या गटारीला माझी बाय भेटली आमच्या भाचाची भेटली. बरं भारी एकदम भारी केली हो 1 नंबर भारी जाता वाकावरून गेलो मला बरं बोललं तर बोललं काळा बोलला मला गुस्सात आहे मी चौकात आहे बारी आणि भारी केली आहे. बारी आपण त्या वाजवून जाणार कारण बारी 1.5 तासाची असते 2 तासाची असते पण ऋणानुबंध कायम असला पाहिजे. आणि त्यात काल आमची बारी होती आमचे परेश होते बुवा होते आणि त्यांचं एक वाक्य त्यांनी एकदम टच केलं की म्हणे गेल्या वर्षी माझी या सभागृहामध्ये माझी आई बसली होती आणि आज मात्र माझी आई या जगात नाही. एवढं संकट झालं मला डायरेक्ट बळत पाणी झालंय. आणि आज आमच्या शाहिरांचे बाबा या ठिकाणी आलेले आहेत. शाहिरांचा मान ठेवेनच पण त्या वडिलांचा मान ठेवून बारी करेल. शब्द देतो एकही शब्द आगाव गाणार नाही कमरेखालचा गाणार नाही आया बहिणीची मान खाली जाईल असं गाणार नाही बुवांच्या घरापर्यंत जाणार नाही पण तरी पण डोंबऱ्या बुवा एका बाजू 20वी बारी आज 20 शोज आणि एक बारी जर 1.5 तासाची म्हटली तर 20 आणि 1.5 म्हणजे 30 तास माझी लेकरं असते. 30 तास हे गेल्या 1.5 महिन्यात नक्की माझ्या परंपरेवर काय आवाज बस आता बारी सुरुवात. स्वागतम सुस्वागतम बुद्ध देवता श्रीगणे विद्या देवता शाखा माता या महाराष्ट्राचा आराध्य आई तुळजा भाई हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजश्री छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि ज्यांचा वैचारिक वारसा हा महाराष्ट्रात पुढे आला आणि हा महाराष्ट्र पुरोगामी झाला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या चक्राची धूळ मस्तकी लावत अवघा उठता हिंदुस्थान त्याने आपल्या अश्वाच्या टाकाखाली पालथा घातला आणि मल्हारशाहीची मुहूर्तमय ठेवली आणि त्या होळकरशाहीचे संस्थापक मल्हारराव होळकर या हिंदुस्थानामध्ये सर्वात आधी स्वातंत्र्याची खिडकी आणि विचारकणी पेरले. या इंग्रजांच्या समोर एकही लढाई हरला नाही असा चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर अवघ्या विश्वामध्ये पुण्यश्लोकी पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली एका महिलेला मिळाली ती कर्मयोगिनी धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर. हा महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये संत बाळूबाबा माझ्या मुली गावचं ग्रामदैवत आहे नवलाई देवी कैवेची आई विनायक देवी धनी मुदोबा धनी देवळकर लांजाचा धनी केदारी देव चौवाटा पौलास्तेश्वर जागे मालक नटेश्वर रंगदेवता मुंबईची मुंबादेवी विरारची जीवदानी आणि भैरी भवानी यांच्या चरणाशी नतमस्तक हो. गोळगाली बाबूरावले घराणे यांचे विवाह शंकर यांचे वागा राजाराम अमर विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य शाही विकास सदोरे नवलाई देवी शाखा जय बजरंगबली
माझा सावली म्हणून असलेला गेले 15 वर्षाची माझी काठराखण केलेला सत्य शोभते सिद्धार्थ मार्गोरे, ऑर्गनला शैलेश शोभते गणेश आणि बँडला रोहित निके आणि बँजूला आमच्या कोकणचा बुलंद आवाज ज्याची मोठा म्हणजे पाण्यासारखी चालतात संधी सदा साळी मानाचा मुद्रा करून साऊंड राजदादा पर्याय मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक रुपये असतात. माझे आजचे रुपये साई सदाकाळ मुंबई आणि भैरी भवानी प्रतिष्ठान वीर आणि त्यांचे सर्व समाज चंद्रकांत जावळे माऊली यांना मला समजलं मला या कार्यक्रमाला लाईक समजलं त्याबद्दल विशेष आभार. या ठिकाणी अनेक मंडळी आले एकदम शॉर्ट आवडतो. प्रमुख उपस्थिती आदरणीय सर्वांनी संतोषी दैतापकर माऊली या ठिकाणी आले. जर तुम्हाला वेळ असेल तर माऊली मी तुम्हाला नंतर भेटेन. मी तुमच्याबद्दल खूप काही ऐकलंय. मनीष पाथे माऊली आणि संतोष महादेव पटकारे आमचे समाज बांधव या ठिकाणी आहेत आणि संतोष अब्दुल माऊली या ठिकाणी आलेले आहेत. एक धडाडीचा म्हणतात नाही की मातीतला एक आपलेपणाचा हिरा आपल्या ह्या कपड्याला लाभलेला आहे. जे रक्त दाता म्हणतात त्यांना की रक्तदूत म्हणतात त्यांना की रक्तदान किती करावं आणि त्याची स्वतःची पेढी आहे किंवा अनेक गोष्टींसाठी ते हिरारी पुढे असलेला माणूस आहे. सामान्य माणूस पण आज आले त्याला घाम होणारा माणूस आहे. आमचे अब्दुल साहेब तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अनेक मंडळी आले आहेत. आदरणीय आमच्या प्रतिस्पर्धी शाहिरांचे वस्तात आमच्यासाठी वस्तात अशोक माझे माऊली सुधाकर मास्कर यांचं काय सारखं नाव घ्यायचं नाही. नंतर मध्ये माझं नाव नका एवढा काही त्रास आहे. याच्याकडून नाव लिहून पण टाकलं एवढा त्रास होत होतो. भेंडी रमाकांत जावळे माऊली सुभाष आंबरकर शाहीर दिलीप धुमक आमच्या घराण्याचे शान शाहीर किशोर वेजरे आमचे बंधू आहेत. समीर वेटकर बुवा सचिन कोल्हापटे दिगंबर भोर विराज झोरे संतोष कोल्हापटे आमच्या वस्तात माऊली आनंद चौगले चंद्रकांत जनार माऊली आमचे वस्तात विनायक पोपट जनार्दन नासरे दीपक दोईफोडे अंकुश भाई आमचे बंधू रवींद्र मटकर माऊली आलेले आहेत या ठिकाणी. सुदर्शन जाधव पत्रकार शाही राकेश गौरव विश्वास जगताप समाजसेवक राजेंद्र घोड माऊली आहेत. चंद्रकांत घोड आहेत. थोर रक्तदाते आमच्या संतोष संपूर्ण नाव घेतलं आहे. प्रथमेश तर हॅपी बर्थडे टू यू डिअर. आमच्या राज्याचा जावई आज वाढदिवस आहे. विश यू हॅपी बर्थडे टू यू प्रथमेश दे. अंकुश भाई विश्वास जगताप रमेश कोकमकर वायके स्पोर्ट्सचे सर्वांना मानाचा मुद्रा करून आता माझी माताची चमचमती भाई माझ्या प्रतिस्पर्धी शाहीर रुपेश मांडवकर बुवा मानाचा मुद्रा तुमच्या वस्तातला मानाचा मुद्रा. आयोजक भैरी भवानी प्रतिष्ठान वीर यांना सहकार्य करणारे श्री मोरेश्वर क्रिकेट मंडळ खालची जवळेवाडी यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.
करण्याचा योग आहे मी स्तवन करतो पांडुरंगावरती त्या विठुरायावर आणि आता 2 दिवसाने दीप अमावास्या आहे त्याला आपण गाकारी म्हणतो पण ते दीप अमावास्येचा दिवस आहे मी पांडुरंगाचं स्तवन करतोय लक्ष असो सावळा सावळा विठू श्रीहरी विठेवर उभा पंढरी सावळा विठू श्रीहरी विठेवर उभा पंढरी वारकरी तुझ्या देवाला भेटिला वारकरी देवा तुझ्या भेटिला विठ्ठला
सुख समाधान द्यावे पुण्यकामीला, सुख समाधान द्यावे पुण्यकामीला. जावई प्रथमेश दाईत यांचा वाढदिवस आहे. तुम्ही शतायुषी व्हावे, तुम्ही 100वी गाठावी, ह्या माझ्या मनापासून इच्छा. लांजेटे जावई प्रथमेश दाईत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चंद्रकांत श्रीपाद भोळ, प्रथमेश दाईत आणि प्रतीक दाईत यांच्याकडून पाहिजे वारंवार. शीघ्र कवी आमच्या घराण्याचे शान, आमचे आधारस्तंभ वासू आणि यांचे परस्पुत्र आदरणीय भाऊ पवार यांचे शिष्य हरिश्चंद्र धुमक आणि शाहीर देव धुमक माऊली आमची आलेले आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आणि फरमाईश आहे. 1000 रुपये कायम आपले येतात आणि प्रत्येक वेळेस देतात. माऊली तेवढी काही गरज नाही, तुमच्या आशीर्वाद मोठी गोष्ट आहे. महेश आमले 201 रुपयाचं पारितोषिक. वाईके स्पोर्ट्सचे रमेश गोकमकर माऊली आमचे मित्र 201 रुपयाचं पारितोषिक. शिवरत्न प्रोडक्शनचे सुभाष बांबरकर माऊली 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि आज संध्याकाळी
बुवांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे आमच्या रामचंद्र घाणेकर बुवांना आणि सुधाकर गावडेकर बुवांना. माझ्या बाजूला मी श्रद्धांजली वाहिलीच आहे, गाड्या घालेल्या आहे. तर या 2 तारखेला त्याचं कार्य होतं. आम्हाला काही अनेक मंडळीला जाता आलं नाही काही गोष्टीमुळे. आज त्यांची शोकसभा या मुंबईमध्ये आहे. त्यांचा जन्मतारीख आमचा असला, परभणीचा असला, पेठ आमच्या तळेर तालुक्याचे असले, रायगडचे असले, त्यांचा वावर आमच्या रत्नागिरीत जास्त घाणेकर बुवांचं होतं. त्यांचं आणि आपलं नातं एक वेगळ्या प्रकारचं आहे आणि ते आपल्यातून निघून गेले. आणि त्यांची एक शोकसभा इथे कुणबी भवन जे आहे आपल्या परेलला, तिथे 4 वाजता असणार आहे. ज्यांना शक्य असणार आहे तरी या. आता त्या जयंत्या होतील, त्यांचं वर्षश्राद्ध होईल, ती वेगळी गोष्ट आहे. पण एक आपल्या पंढर बाबा कार्य पाणी पाजणं एक शेवटचं कार्य असतं. तर आता ते काय आपल्याला भेटले नाही, पण शोकसभा आज आहे, तर सगळ्यांनी या. आम्ही तिकडे सगळे असणार आहे, तर नक्की या. धन्यवाद. तर बुवांच्या हातावर चाल देऊया. घरात माझ्या तुझीच चर्चा. 14 सप्टेंबरला गणपती येणार सांगितलंय बुवाने. बुवाने सांगितलं नसतं तर काय आम्हाला माहिती नव्हतं, पण भारी गण होता, आवडला. तर घरात माझ्या तुझीच चर्चा कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वाली. ही चर्चा तिकीट कन्फर्म अजून नाही, कामावर सुट्टी भेटेल अजून काही कन्फर्म नाही. कन्फर्म एकच गावाला जायचं, तो विश्वास आम्हाला, तो धनी. 5 दिवसाचा सोहळा, 365 दिवस आपले वर्षात आयुष्यात म्हणजे वर्षाच्या असतात. आणि त्याच्यातले 5 दिवस तो विश्वपती येणार. सगळं लहान लेकरासारखे त्याची सेवा. सकाळी पूजा, मग सकाळी निवेद, दुपारी पूजा, दुपारी त्याला जेवायला, रात्री त्याला जेवायला, त्याचे आरत. त्याच्यामुळे काय खळं भरतं, अंगण भरतं. माझ्या बहिणी येतील, तुमच्या बहिणी येतील, फुगड्या घालतील, ही झाल जुळणी वाजल, आरत्या होतील, मस्करी होईल, कुणाच्या काकड्या चोरल्या, चिबुडतील. अरे सगळ्यासाठी. नंतर मग 6व्या दिवशी परत भाई अंदर चलो, भाई अंदर चलो. हे आमचं आयुष्य. 5 दिवस सुखाचे, 5 दिवस तो विश्वपती येतो. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार, कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. लेख विचारतो येऊन जवळतो, लेख विचारतो येऊन जवळतो, म्हणे बाप्पा कधी येणार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार, घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार, कॅलेंडर मध्ये शोधत बसती तारीख वार. लेख विचारतो येऊन जवळतो, विचारतो येऊन जवळतो, म्हणे बाप्पा कधी येणार. या ठिकाणी 2 फरमाईश आहेत. नाही फरमाईश आहेत. या ठिकाणी शाहीर सचिन कदम आलेले आहे. बुवा पण आलेत ना. आता झालेल्या सूत्रानुसार शाहीर सचिन कदम या ठिकाणी आलेले. बुवा भेटून जावा. तुम्हाला भोगस वाटलेला आहे. आता कधी दिसतील कधी नाही काय माहिती. आणि आमचा डफळे पण आलेला आहे. डफळे कुठं आहे? डफळे भेटून जा रे भाऊ. शुभेच्छा. हां. विचार हा किती आहे इत काही नाही बरं, देणार आहे ना मला लंबोदर. काढवड करून सारी करते मी सोय, करतो मी सोय. दरवर्ष सारखं मात्र सजू दे बरं. सांग चल काय काय आणू गे गणपतीला, तुझ्या गौराईला, घराला आणि सणाला. काय काय आणू गे गणपतीला, तुझ्या गौराईला, घराला आणि सणाला. काय काय आणू गे गणपतीला, तुझ्या गौराईला, घराला आणि सणाला. बुवांचा गण होता. असं माझे
विश्वाचा हा सण 14 सप्टेंबर हा दिन होणार बाप्पाचे आगमन. त्याने इंग्लिश कॅलेंडर घेतलं आहे, आपण घेऊया. वा भाग देतो तुमचा घ्या. येणार विश्वाचा तो पती भाद्रपद शुद्ध चतुर्थी. येणार विश्वाचा तो पती भाद्रपद शुद्ध चतुर्थी. आहे सोमवाराची तिथी न माझी येणार मंगलमूर्ती. 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 आता या बघूया जो परमेश्वर आहे, जो निर्विकार आहे, आपण त्याला बोलतो पाहतो, पण तो खऱ्या अर्थाने जो आहे तो निर्विकार आहे. त्याला रूप नाही, तो निराकार आहे. त्याला येणे नाही, त्याला जाणे नाही. येणं जाणं फक्त माणसाला या जीवसृष्टीला आहे, परमेश्वराला आहे, त्या ब्रह्मांडाला ऐकणार. त्याला आकार नाही, त्याला उकार नाही, त्याला रूप नाही, त्याला रंग नाही. मग असा तो निर्विकार. मग अंतरी पण बसतो तोच. 5 दिवस येतो, रूप दाखवतो जातो, पण त्याच्यानंतरचा जो आपण त्याला जपणार आहे तो इथे जपणार आहे. म्हणून काय म्हणतो अक्षय ढवळे याचकडे 200 रुपयाचं पारितोषिक. युट्यूबर आमच्या वापरला संतोष पटकारे, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली मुंबई प्रदेश अध्यक्ष, याचकडून शहर विकास मंडळाला 500 रुपये. धन्यवाद. मनाचा जय मला. शोधू नको तू, धावू नको तू, जाईल वेळ वाया. अरे शोधू नको तू, धावू नको तू, जाईल वेळ वाया. डोळे मिटून घ्यावा बघून अंतरी दिवराया. हो गडराया बाप्पा मोरया. देव गडराया बाप्पा मोरया.
पहिलं गणपतीचं गाणं काल रिलीज केलेलं आहे, यूट्यूबला आलेलं आहे. मी कधी असं प्रमोशन करत नाही. जर शक्य वाटलं तर पत्तुर विकास लांबोरे असं टाका, आहे त्याच्यावरती. त्याच्या 2 वेळी तुम्हाला घालतो. लिवला मी पतूर तुला कैलासाच्या पत्त्यावरती, प्रतिबाळ लंबोदर कंसामध्ये मंगल मूर्ती. आठवण येते तुझी रे, आठवण येते तुझी रे, तुझ्या विणा कोणा सारखी, वाट पाहे तुझी धरती बाप येना, वाट पाहे तुझी धरती. ते गणाला पत्र लिहिलेलं आहे, शेवटच्या अंतरात सांगितलेलं आहे. त्या गणपतीला असं डायरेक्टली पत्र लिहू शकत नाही, पण आत्म्याचा आत्म्याशी, देवाचा आणि भक्तीशी जो ऋणानुबंध आहे, जो संवाद आहे, त्या पत्रात आहे. नक्की ऐका. आता भुवांच्या गवळण बरं, गवळण यांचं वाचतात संदीप मोरे बुवा. आज आलेलं नाही, हरकत नाही. शब्द दिला आहे बुवांना की त्या बाबतीत मी काय बोलणार नाही. मग यांच्या बऱ्यापैकी गवळणी मीटिंगवरती जातात. ती आहे ना, श्वास घेते मी तुझ्या त्याच्यातरी लोकांना सांगितलं की गाली पप्पी दे म्हणून सांगितलं. आज हिने मिठी मारायला सांगितलं. प्रेमाची गवळण आहे, मिठी मारलीच पाहिजे. आणि पावसा पाण्याचे दिवस हे फरक ते झोपलं नाही ना, बोलच्या गवळीला चाल देतो आणि भाग देतो. एवढं प्रेमात बोललं तर बोला हवं. साधा माणूस प्रेमळ माणूस कोणता. अरे काय लोकांनी आगावगिरी केली, ते आगावगिरी दिली. आपण आगावगिरीला स्वबॅन झालो, आपण आयुष्यभर कमी पडणार. पण जे प्रेमळ आहेत, आपल्या भूमीतले आहेत, आपल्या तालुक्यातले आहेत, माझी इच्छा होती बारी करायची. बारी तशीच म्हणा, आम्ही कुणाशी पण वाकडं नाही. तर उघडचे हिसकाने काढतात तिथं आपण वाकडा आहे. बरं, ते हिसकाने काढून म्हणून दाखवतो आपण. हा क्या बोलते बबली म्हणून बोलतो. हातामध्ये दिला हात ठेवा आपले पणाच्या बघ मिठीत शिरू. आपले पणाच्या बघ मिठीत शिरू. राधिके राधिके ये रूपाचे किती मिनिट आहे? मग टाइम आहे, वाजवा. हातामध्ये दिला हात ठेवा धरून, हातामध्ये दिला हात ठेवा धरून. आपले पणाच्या बघ मिठीत शिरू. आपले पणाच्या बघ मिठीत शिरू. आता गवळण बघतो. आता राधेला प्रेम करावं, कृष्णाने खोडी करावी. खोडी करताना मात्र मर्म जपलं पाहिजे. ते देवादिकांचे मान सन्मान ठेवले पाहिजे. शाहिरांना दुखवायचं नाहीये. ते शाहीर म्हणजे काय, बाहेरचा आफ्रिकेतला नव्हता नाही. या कोकणातली 3 जिल्ह्यापुरती लोक कला आहे. हे आमचं तिथं शक्तीवाल्या, तिथलंच आमचं आयोजक, तिथलंच आपलं प्रेक्षक, तिथलंच तुरेवाले, तिथलंच बसतात. तुम्ही अशी दादागिरी करून किंवा क्रॉसिंग करून जाणार कुठं? आपण तिथंच आहे. आपल्या काय पश्चिम महाराष्ट्रात पण आता सध्या येत नाही, एकच फेमस म्हणजे वेगळी गोष्ट. पण आपणच आपल्याला जपलं पाहिजे. त्यांची नाती जपली पाहिजे, तो गाव पण जपलं पाहिजे. नाही तर आज काय दादागिरी आहे. अहो भावकी 12 दिवसाचा सुवेर सुद्धा काय, तिथं 4 लोकांचे 4 नाणी, हिंगणात 4 नाणी तिकडं. अरे जाता कुठं या राजकारणाच्या घटनामुळे.
कुठल्या पक्षाचं नाव नाही घे. अरे पण वाडवडीला आला तिथं मटी बांधला, खोटी ओरावला, तिथं मटी बांधली. आज गाव सगळा एकाचं 21 झालं, 5चं 25 झालं. ही वाडी वेगळी, ती वाडी वेगळी, पण शिमग्यात एकत्र, सगळ्या आरतीला एकत्र, पालखीला आलं भुई, सगळ्या घरात गेली पालखीची आई. आणि त्यावेळेला मात्र आम्ही राजकारणाला नजर लागून आम्ही आपलं 2-2 गट केलं. आणि मग अरे माहीत झालं तर माहितीला कोण राजकारण येणार, आमदार येणार आहे. अरे आपलाच कोण राहिला जीवा तोडी. म्हणून म्हणलं हे कांडा कोण पण लावू द्या, आपण शाणा बनायचं, आपण शाणा बनायचं. गवळण सांभाळ घसरलं पाय गं, अरे वय तुझं ध्वजाचं हाय गं. आग लग्नाच्या पायला, आज ऐकून घे शाईला, हो लग्नाच्या पायला घोटाळा करायचा नाही. हे चालाय म्हणतोय बघा. ओ रुपये ऐकत नाही, गंमत बघा कशी. या सांगतो तुम्हाला काय नाही. अरे या सांगतो तुम्हाला काय नाही. आज नवीन गवळण हाय नाही. हा बघा नवीन आहे. तशी हिसकाने करत होती काळा बघा मी म्हटलं आता काय होत नाही. मी आपला हात दिलो, थोडं आलं काला वाका बोललं, काला अरे आता काय करू. पण तेवढं तर उत्तर तो चंद्राला वाटला. डबल बारी आहे. उत्तर तो चंद्रकांत जावळेने एवढी मेहनत घेतली, तेवढी द्यायला नको. एवढी बोलीगत धोका नका देऊ. आज आमचे मेटकर भाऊ आले आलेच ते. हा कौरव भाऊ आले, सगळे लेखनीवाला आले. थाटमाट करून मथुरेच्या बाजारला चालली आहे. एवढ्या सगळ्या थाटमाट करून मी असं जरा गेलं तर त्यांना तकलीफ होती. तर सगळे आलेले लिहू. अरे या सांगतो तुम्हाला काय रे. आज नवीन गवळण हाय रे. फेकली तावडीत पोरांच्या चावडीत अशीच सोडायची नाही. फेकली तावडीत पोरांच्या चावडीत अशीच सोडायची नाही. सांगतो तुम्हाला काय रे. गवळण हाय रे. सांगतो तुम्हाला काय रे. गवळण हाय रे. फेकली तावडीत पोरांच्या चावडीत अशीच सोडायची नाही. आली भगवान मला सकाळ आज आली कशी. अरे समता बोका बोलली कशी. या गवळीचा आहे असं काय म्हणतोय. आली धरून मला सकाळ आज आली कशी. दिसते भले ही साधी पण नाही तशी. लढवायची झाय खायले, लावू धराई तट पाहिले. लढवायची झाय खायले, लावू धराई पाहिले. भेटले तावडीत पोरांच्या तावडीत अशीच सोडायची नाही. भेटले तावडीत पोरांच्या तावडीत अशीच सोडायची नाही. एक अंतर कडून आले प्रश्न झाले. तर या ठिकाणी प्रश्न उत्तराला विषयला हात घालतो आहे. तर बुवांचा प्रश्न आहे की 3 देवांच्या शक्तीपासून एक बालक जन्माला आला, त्याचे नामकरण कोणी केलं, त्याचा वारसा कोणी केला आणि त्याचं तेच नाव का ठेवलं. आणि द्वापार युगात कुळाने त्या मुलाची पूजा कोणत्या रूपात केली, हा त्यांचा प्रश्न आहे. आणि विषयाचे उत्तर पुराव्यासहित असावे, खोटं बोलू नये. आता इथं मात्र थोडंसं बोलेल. आम्ही इथं पुराव्याशिवाय काय बोलत नाही.
पुरावा देऊन बोलतो. पण असे काही शाहीर आहे की तिथं 4-5 जण मिळून येतात, असा पिन ड्रॉप सायलन्स असतो, सगळं ऐकायला येतात. मी ते दोनदा रिपीट करतो, 3दा रिपीट करतो आणि दुसऱ्या दिवशी फोन करून सांगतात, बुवा उत्तर तुमचं बरोबर आहे, साऊंड वेळा ऐकायला आले. अरे कान आपला उंदीर बोलला होता. सगळ्यात शक्यतात मोठा जर अपमान असेल तर हा असेल. जे वाचतात, जे गुरुवर्य दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून जे डोळ्यात तेल घालून सगळं वाचत असतात, त्यांचा तो अपमान त्यांच्यानुसार नाही, या कलगीतुराचा अपमान आहे, तो नटेश्वराचा अपमान आहे आणि आपल्या कुळाचा अपमान आहे. म्हणून तुम्हाला बुवा मी काय म्हणत नाही रुपेश बुवा, फक्त एवढंच आहे, जर तुम्हाला उत्तर पटलं तर आजच्या आज फक्त सांगा, दुसऱ्या दिवशी नका सांगा. ऐकलं? उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. बाय म्हणजे माणसाचे विठलायने उभे राहा, माझे नवऱ्याने उभे राहा, मुंबईचे मुंबईने उभे राहा आणि पुण्याच्या साजा उभा राहा आणि मांडवकर भय म्हणू दे. हा तुऱ्याचा शाहीर तुमच्या प्रश्नाला हात घालत आहे. लय दिवसांत तुम्ही भेटलेले आहे. वय मग राजी होय बाय सत्वाचं याद कर. मला याच्यात नाही मान्य आहे, पण लगेच मंडळी माझे बंदी आणतो, या करू नको साधा माणूस. मी काय वाईट बोलतो काय? 3 देवांचे वो आहे का प्रश्न पडतोय. 3 देवांच्या शक्तीपासून एक बालक जन्माला आला, त्याचं नाव कोणी ठेवलं तर बुवा त्याचं मूळ नाव बर्बरी, ब दुसरा अक्षर ब, त्याच्यावरती अर्धचंद्र रिक, रला वेलांटी, त्या मुलाचं नाव बर्बरी आणि त्याच्या बापाने म्हणजे घटोत्कचाने, घटोत्कच जो आहे त्याचा बाप वडील त्याने ठेवलं. आणि त्याचं नाव ठेवण्याचं कारण त्या बालकाचे केस बब्बर शराच्या घुंगरासारखे होते म्हणून त्याचं नाव बर्बरीत ठेवलं. पुढे त्या बालकाला घेऊन त्याचा पिता घटोत्कच भगवान श्रीकृष्णाकडे गेला. तेव्हा श्रीकृष्णाने त्या बालकाला आशीर्वाद दिला. त्यावेळी त्या लहान बालकाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे प्रभू या जीवनाचा सर्वोत्तम उपयोग काय आहे? या विचाराने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णाने त्या बालकाचे पुन्हा सुहृदय असे नाव ठेवले. जे हृदय आपण म्हणतो त्याच्या पुढे सु लावला, सुहृदय ठेवलं. त्यानंतर द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाने त्या बालकाची कोणत्या रूपात पूजा केली तर द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाने त्या बालकाची श्याम या रूपात पूजा केली. आणि रुपेश बुवा कलियुगात त्याला खाटू श्याम बाबा असे म्हणतात. खाटू श्याम जे राजस्थानमध्ये आहे ते. तर त्याचं पहिलं नाव बर्बरी, नंतर त्याचं सुहृदय ठेवलं. कुठल्या रूपात पूजा केली तर श्याम, आणि आता कुठे तर खाटू श्याम बाबा. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि भय म्हणा आणि पुरवून घ्या. माझा प्रश्न असा की जो आपला शेतकरी आहे, वाडवडील आहे, नांगरी बळीराजा आहे, तो शेतात आपलं शेती करायला जात असताना, शेतीचं काम करताना जर त्याने कमरेला आकडी कोयती बांधली तर त्याच्या गुराढारावर, पोराढारावर, त्याच्या इष्टकेवर कुठलाच संकट येणार नाही असं वरदान करून दिलं. एवढं सांगायचं आहे. मी काय गातोय 2 ओळी लगेच येतो. राजा सर्जाला घेऊन, राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. राजा सर्जाला घेऊन तो निघाला शेतावर. आकडी कोयतीला बांधून, आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर. आकडी कोयतीला बांधून दादा निघाला जोतावर.
घरातील होमसे जो तो मुलगा म्हणतोय बायको पाहिजे गोरी. सुरुवात कशी आहे? अरे म्हणतो मला अरे म्हणतो मला तुम्ही फरणार सूर्या सूर्या ऊपर ऊपर चंद्रा सारखे मावळ वो फॉरेनर आहे कोरोना म्हणजे बघित राहा हे राजा आलेली लाईटी लावू नको त्यांचा उजेड असाच होणार. मेरे को काला भोका बोलतात नॉनसेन्स. यार यार करतो तर बघा ना मी पावडर पण लावत नाही. म्हणतो मला तुम्ही फॉरेनर सारखे हा रुपेश मांडवकर हा रुपेश कार्य तोय रेडका सारे हा रुपेश मांडवकर कार्य तोय रेडका सारे हा रुपेश इसको बोलते शायरी विकास मोरे. जसं तुम्ही आता दुसरी बारी करणार तशी आम्ही बारी करणार. आलोच